Welcome, students. Yesterday we have learnt Fleming's left hand rule. And what is the statement of Fleming's left hand rule? According to this rule, according to Fleming's left hand rule, index finger and the middle finger are stretched. एक राहिलं thumb, index finger and middle finger are stretched so as to be perpendicular to each other. या रूल नुसार जर तुम्ही तुमच्या डाव्या हाताचा अंगठा, इंडेक्स फिंगर आणि मिडल फिंगर अशा पद्धतीनं स्ट्रेच केले की ते तिघेही एकमेकांना परपेंडिक्युलर असतील आणि इफ द इंडेक्स फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड द मिडल फिंगर पॉइंट्स द डायरेक्शन ऑफ करंट, then the direction of thumb is the direction of force on the conductor. जर इंडेक्स फिंगर हे मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये असेल आणि मिडल फिंगर हे करंटच्या डायरेक्शनमध्ये असेल तर अंगठा हा त्या कंडक्टरवर जो फोर्स अप्लाय केला जातो त्या फोर्सची डायरेक्शन दर्शवितो. हे आपण काल शिकलोय. तर यावर आधारित पुढे आज आपल्याला शिकायचं आहे इलेक्ट्रिक मोटार. इलेक्ट्रिक मोटार म्हणजेच विद्युत मोटार की जे आपल्याला इथं चित्रामध्ये दिसते. हे आहे इलेक्ट्रिक मोटार. बरोबर. इलेक्ट्रिक मोटार आहे. विहिरीवरती जो इलेक्ट्रिक पंप असतो त्या पंपाला अशा प्रकारची इलेक्ट्रिक मोटार असते. तर ह्या इलेक्ट्रिक मोटारचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि प्रिन्सिपल, कोणत्या प्रिन्सिपल नुसार या मोटारचं वर्किंग चालतं हे आपल्याला शिकायचं आहे. ठीक. पुढे त्यांनी सांगितलं, सुरुवातीलाच त्यांनी सांगितलंय यू नो व्हेरियस फॉर्म्स ऑफ एनर्जी. आपल्याला एनर्जीचे वेगवेगळे फॉर्म्स माहिती आहेत की जे आपण 9वी मध्ये शिकलो होतो. मेकॅनिकल एनर्जी, हीट एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, लाईट एनर्जी, chemical energy, sound energy. These are the different forms of energy. Also, we have learned that energy can be transformed from one form to another form. एनर्जीचं एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करता येतं, रूपांतर करता येतं. या संदर्भात आपण एक लॉ शिकलो होतो 9वी मध्ये. त्या लॉचं नाव असं होतं लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. काय होता तो लॉ? एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. बट द टोटल एनर्जी इन द युनिवर्स ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. एनर्जी निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही. तथापि एका एनर्जीचं एका फॉर्ममध्ये असलेल्या एनर्जीचं दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्शन करता येतं. परंतु ह्या युनिव्हर्समध्ये जी टोटल एनर्जी आहे ती ऑलवेज कशी असते? कॉन्स्टंट असते. पुढे जाऊ आपण. यू ऑल्सो नो दॅट द एनर्जी कॅन चेंज इट्स फॉर्म. पुढे आपल्याला इलेक्ट्रिक मोटारची डेफिनेशन दिलेली आहे. इलेक्ट्रिक मोटार कशाला म्हणायचं त्याची डेफिनेशन दिलेली आहे. ए डिव्हाइस चेंजिंग इलेक्ट्रिक एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक मोटार. इलेक्ट्रिक मोटार हा असा डिव्हाइस आहे की जो काय करतो? इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्शन मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतो. म्हणजेच ही इलेक्ट्रिक मोटार रन होण्यासाठी आपण त्याला काय सप्लाय करतो? इलेक्ट्रिक एनर्जी. आणि मग त्याच्यामुळं काय होतं? तर त्याचा जो ॲक्सल आहे, त्या मोटारीचा ॲक्सल हा काय होतो? रोटेट होतो. म्हणजेच मेकॅनिकल एनर्जीमध्ये त्याचं कन्व्हर्शन होतं. इलेक्ट्रिक मोटार म्हणजे काय हे लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. व्हॉट इज ॲन इलेक्ट्रिक मोटार? काय लिहायचं? ए डिव्हाइस चेंजिंग इलेक्ट्रिक एनर्जी इनटू मेकॅनिकल एनर्जी इज नोन ॲज इलेक्ट्रिक मोटार. पुढे सांगितलंय आपल्याला अराउंड अस इन आवर डे टू डे लाईफ अँड इलेक्ट्रिक मोटार इज ए बोन. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इलेक्ट्रिक मोटार ही वेगवेगळ्या डिव्हाइसेसमध्ये वापरलेली असते. म्हणजेच
आपल्या घरामध्ये रेफ्रिजरेटर असेल, वॉशिंग मशीन असेल, मिक्सर असेल किंवा आपल्या सभोवती हेअर ड्रायर असेल किंवा आणखी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स असतील या किंवा कॉम्प्युटर असेल, या प्रत्येकामध्ये इलेक्ट्रिक मोटार वापरलेले आहे. आपलं जीवन हे जणू इलेक्ट्रिक मोटारवर अवलंबून आहे. त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. आपल्या घरासमोर जो आहे बोर असतं, त्या बोरमध्ये पंप असतो किंवा विहिरीवरती पंप असतो. या सगळ्यांना काय आहे? इलेक्ट्रिक मोटार आहे. म्हणजे तो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ठीक आहे. इट इज यूज्ड इन फॅन्स, रेफ्रिजरेटर्स, मिक्सर्स, वॉशिंग मशीन, कॉम्प्युटर्स, पंप्स एटसेट्रा. हाऊ डज दिस मोटार वर्क? या इलेक्ट्रिक मोटारचं वर्किंग कसं चालतं? कार्य कसं चालतं? ठीक आहे. ते बघूया आपण पुढे. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा जवळ-जवळ दरवर्षी प्रश्न येत असतो. एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटार विथ फिगर. तर आपल्याला इथून हे सगळं आन्सर लिहायला पाहिजे. म्हणजे फिगर काढायला पाहिजे आणि याचं कन्स्ट्रक्शन, रचना कशी आहे ती काढायला पाहिजे. ठीक आहे. सुरुवातीलाच त्यांनी सांगितलंय, द इलेक्ट्रिक मोटार कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर हॅव्हिंग रेजिस्टिव्ह कोटिंग. म्हणजेच कॉपर वायरची एक अशा प्रकारे रेक्टँग्युलर लूप तयार करायची आणि ती कॉपर वायर कशी घ्यायची? कोटिंग असलेली. म्हणजेच तुम्ही मोटार रिवाइंडिंगच्या दुकानामध्ये जर गेला तर तिथं तुम्हाला डार्क ब्राऊन कलरच्या किंवा रेड कलरच्या कोटिंग केलेलं अशा कॉपरच्या वायर्स दिसतात. बरोबर? मोटार रिवाइंडिंगच्या दुकानामध्ये असतात. ती कॉपर वायर कशी आहे? त्याला रेजिस्टिव्ह कोटिंग केलेलं आहे आणि त्या रेजिस्टिव्ह कोटिंग असलेल्या कॉपर वायरची एक अशा प्रकारे लूप तयार करायची. रेक्टँग्युलर लूप तयार करायची आणि ही रेक्टँग्युलर लूप कुठं ठेवायची? तर लिहिले आत्ता वाचलं आपण. द इलेक्ट्रिक मोटार कन्सिस्ट ऑफ रेक्टँग्युलर लूप ऑफ कॉपर वायर हॅव्हिंग रेजिस्टिव्ह कोटिंग. ती लूप इथं ठेवलेली आहे रेक्टँग्युलर. पुढे, ॲज शोन इन द फिगर, इट इज प्लेस्ड बिटवीन द नॉर्थ पोल अँड साऊथ पोल ऑफ ए मॅग्नेट. म्हणजेच एक हर्शू मॅग्नेट घ्यायचा. हॉर्स मॅग्नेट 8वी मध्ये आपण बघितलं होतं. तर त्या हॉर्स मॅग्नेटला 2 पोल असतात, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. हॉर्स मॅग्नेटचं वैशिष्ट्य काय? स्पेशल कॅरेक्टरिस्टिक काय? तर इतर जे मॅग्नेटचे टाइप्स आहेत, मॅग्नेटिक निडल, बार मॅग्नेट, मॅग्नेटिक डिस्क, त्यापेक्षा हे हर्शू मॅग्नेट जे आहे, इट प्रोव्हाइड्स स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ह्याच्या 2 पोलच्या मध्ये जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते कसं असतं? स्ट्रॉंग असतं. इतर मॅग्नेटच्या तुलनेमध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असतं. हर्शू मॅग्नेट कशासाठी वापरलाय? टू प्रोव्हाइड स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. पुढे जाऊ आपण. ॲज शोन इन द फिगर, the rectangular loop is placed between the north pole and south pole of a magnet such as a horseshoe magnet in such a way that its branches AB and CD are perpendicular in the direction of magnetic field. जर आपण या फिगरमध्ये बघितलं तर आपल्या लक्षात येतं, इथं बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल इथं आहे. बरोबर? म्हणजेच करंट हा या डायरेक्शननी फ्लो होईल. पॉझिटिव्ह टर्मिनल कडून करंट फ्लो होईल आणि तो रेक्टँग्युलर लूप मध्ये येईल. दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. दिस इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटची ही डायरेक्शन आहे. रेक्टँग्युलर लूप जे आहे त्या लूपला नाव काय दिलंय? ABCD. ABCD नावं दिलेले आहे त्याला रेक्टँग्युलर लूपला. ठीक आहे. तर इथं आत्ता मी ब्लॅक एरोनी जी दाखवले ती डायरेक्शन कोणाची आहे? करंटची. आणि आपल्याला हेही माहिती आहे, हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची डायरेक्शन काय असते? फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल. मीन्स धिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे रेड कलरने दाखवलंय ती काय आहे? डायरेक्शन ऑफ
मॅग्नेटिक फील्ड आणि ब्लॅक कलरनी एरोनी दाखवले ती डायरेक्शन कोणाचे? करंटचे. म्हणजेच तुमच्या काय लक्षात आलं? द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट ते इकडं सुद्धा दोन्हीकडं डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही कशा एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. लक्षात आलंय? पुढे जाऊ आपण. The two ends of loop are connected to two house X and Y of the split ring. म्हणजेच ही जी रेक्टँग्युलर लूप आहे त्या रेक्टँग्युलर लूपचे दोन टर्मिनल्स, दोन एंड्स कशाला जोडलेले आहेत? तर दोन हाऊस. हाफ म्हणजे काय? अर्धा. म्हणजे बांगडी जर तुम्ही निम्मी कट केली तर त्याला तुम्ही हाफ म्हणता, हाफ बँगल. तसे हे दोन काय आहेत? हाऊस. लक्षात येतंय का? इथे हे दाखवलंय बघा, मी व्हायलेट कलरनी दाखवतो. हे एक हाफ आणि हा इकडचा एक हाफ आणि त्याच्यामध्ये काय आहे? थोडीशी फट आहे, स्लीट आहे त्याच्यामध्ये. आणि हे जे हाफ आहेत दोन, त्याला काय म्हणायचं आहे? स्प्लिट रिंग. आणि त्याला नावं काय दिलेत? एक्स वाय. बघा इथं नाव आहेत एक्स वाय. एक्स अँड वाय आर टू हाऊस. हे एक आणि हे एक अर्धवर्तुळाकार भाग आहेत. ठीक आहे, लक्षात आलं? एक्स अँड वाय. आणि ई आणि एफ ही दोन नावं दिलेली आहेत. तर हे दोन काय आहेत? तर इथं हिरव्या रंगाने मी दाखवतो. हे जे दाखवलंय छोटा भाग, हे एक आणि इकडचा एक, ह्याला नावं दिलेली आहेत ई आणि एफ. हे काय आहेत? कार्बन ब्रशेस आहेत. आणि हे कार्बन ब्रश कसे आहेत? स्टेशनरी आहेत. म्हणजे हे कार्बन ब्रश फिरत नाहीत. ही वायर फिरत नाही. मग काय फिरतं? तर हे जे स्प्लिट रिंग आहे आणि त्याला जोडलेली ही लूप, हे एवढंच फिरत असतात. मोटार फिरत असताना हे इकडचा जो भाग आहे तो फिरत नाही. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढे सांगितलंय त्यांनी, the two house of the split ring have resistive coating on their inner surfaces and are tightly fitted to the axle. म्हणजेच हे जे दोन हाप आहेत त्याच्या आतल्या बाजूला इथं काय आहे? रेजिस्टिव्ह कोटिंग आहे, की जेणेकरून हे जे हाप आहेत ह्याला जोडलेला जो करंट आहे तो करंट ह्या ऍक्सलला येऊ नये म्हणून त्या स्प्लिट रिंगला इनर साइडला काय आहेत? रेजिस्टिव्ह कोटिंग आहे. बरोबर. पुढे, द टू हाऊस ऑफ स्प्लिट रिंग X and Y have their outer coating surfaces in contact with two stationary carbon brushes E and F respectively. म्हणजेच या स्प्लिट रिंगच्या आउटर सरफेसला दोन कार्बन ब्रशेस आहेत ई आणि एफ. आणि हे कसे आहेत? स्टेशनरी आहेत. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढे सांगितलंय त्यांनी, when the circuit is completed as shown in the figure, the current flows in the branch AB of the loop from A to B through the carbon brushes E and F. म्हणजेच जेव्हा तुम्ही इथली की क्लोज कराल, म्हणजे की इन्सर्ट कराल, तेव्हा यामधून करंट या डायरेक्शननी इलेक्ट्रिक करंट फ्लो होईल आणि तो इलेक्ट्रिक करंट या कार्बन ब्रशमधून पुढे इकडे असा करंट येईल. दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. आणि पुढे गेल्यानंतर या सीडी आर्म मधून या डायरेक्शननी करंट येईल. एबी आर्म मध्ये ही करंटची डायरेक्शन पलीकडे जाताना आणि सीडी आर्म मध्ये पलीकडून अलीकडे येताना अशी करंटची डायरेक्शन असेल. कधी? इफ द सर्किट इज कंप्लीटेड. पुढे जाऊ आपण. Since the direction of magnetic field is from north pole to south pole, according to Fleming's left-hand rule, a force is exerted on branch AB and it pushes down. लक्ष द्या नीट. म्हणजेच काय सांगितलं त्यांनी?
मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन कशी असते? नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे, म्हणजे ही डायरेक्शन आहे. कशाची? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आणि ब्लॅक कलरने दाखवले ते काय आहे? करंटची डायरेक्शन आहे. ए-बी आर्म. ह्याला तुम्ही ए-बी आर्म म्हणायचं, ए-बी साईडला, आणि सी-डी साईडला सी-डी आर्म म्हणायचं. ए-बी आर्म मधून जो करंट फ्लो होतो, तो करंटची डायरेक्शन आणि ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन परपेंडिक्युलर आहे. आता आपण फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल शिकलो होतो. तर त्यामध्ये आपण शिकलो होतो की रिलेशन कोणामध्ये आहे? करंटची डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि त्या कंडक्टरवर जो फोर्स अप्लाय केला जातो त्या फोर्सची डायरेक्शन. आता मी इथं बी लिहिलंय. बी म्हणजे कुणाची डायरेक्शन आहे? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आहे. आय लिहिलंय. आय म्हणजे करंटची डायरेक्शन. आता हा जो ए बी आर्म आहे त्याच्यावरती काय होणार आहे? फोर्स अप्लाय केला जाणार आहे. या ए बी आर्मवर फोर्स अप्लाय केला जाणार आहे. फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल नुसार फोर्स अप्लाय केल्यामुळे तो जो आर्म आहे तो फ्लेमिंग्ज रूल नुसार फोर्स अप्लाय केल्यानंतर एकतर खाली जाईल किंवा वर जाईल. मग आपण तो रूल अप्लाय करूया. आता इथं आपल्याला माहिती आहे फ्लेमिंग्ज रूल मध्ये मिडल फिंगर कोणाच्या डायरेक्शननी पाहिजे? करंटच्या डायरेक्शन. म्हणजे मिडल फिंगर कोणीकडे पाहिजे? अलीकडून पलीकडे जायला पाहिजे. तुमच्याकडून मोबाईलकडे जायला पाहिजे मिडल फिंगर. करंटची डायरेक्शन आपल्याकडून पुढे आहे आय. आणि बी लिहिलंय मी, म्हणजे मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन लेफ्ट कडून राईट कडे आहे. म्हणजे तुमचं जे इंडेक्स फिंगर आहे ते लेफ्ट कडून राईट कडे यायला पाहिजे. आणि मग तुमचा अंगठा कोणत्या डायरेक्शनला जातो ते तुम्ही बघा आणि त्याच्यावरून ठरवा की ए बी आर्म जो आहे तो अशा प्रकारे खाली जाईल का वर जाईल, ते तुम्ही बघायचं आहे. हाताची बोटे करायची फ्लेमिंग्ज रूल नुसार आणि ठरवायचं. बघा बरं फिगर मध्ये बघा काय दिसतं तुम्हाला? करंटची डायरेक्शन. करंटची डायरेक्शन आपल्याकडून पलीकडे आहे. म्हणजे आपल्या ए बी आर्म मध्ये करंटची डायरेक्शन अशी पलीकडे चाललाय करंट. आणि मॅग्नेटिक फील्ड बघा एम एफ लिहिलंय मी डावीकडून उजवीकडे. इंडेक्स फिंगर कोणाच्या डायरेक्शन मध्ये ठेवायचं? अंगठ्याच्या शेजारचं मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये. करंट हा मिडल फिंगर. आणि अंगठा मग तुमचा कसा येईल? खाली येईल. एफ लिहिलंय मी. म्हणजेच ए बी आर्मवर जो फोर्स अप्लाय केला जातो तो फोर्स कोणत्या डायरेक्शनने अप्लाय केला जातो? खालच्या डायरेक्शनने. लक्षात आले? काय झालं? इथं ए बी हा आर्म कुठं जाईल? खाली जाईल. खाली म्हणजे आता हे पुसतो मी थोडंसं म्हणजे अधिक लक्षात येईल. करंटची डायरेक्शन आय आहे. ए बी आर्म कुठं जाईल? खाली जाईल. खालच्या बाजूने जाईल. लक्षात आले? करून बघा तुम्ही, हाताची बोटे तशी करून बघा. पुढे जाऊ आपण. त्यानंतर पुढे सांगितलंय त्यांनी द करंट इन द CD branches. The current in CD branch is opposite to that of the AB branch. म्हणजेच CD ब्रांच मधून जो करंट फ्लो होणार आहे त्याची डायरेक्शन AB ब्रांचच्या अपोजिट आहे. Therefore, a force is exerted on the branch CD in the upward direction. म्हणजेच तुम्ही जर फिगर मध्ये बघितलं तर ए बी ह्या आर्म मध्ये करंट या डायरेक्शनने जातोय, परंतु सीडी आर्म मध्ये जर बघितलं तर करंट त्याच्या अपोजिट डायरेक्शनने. म्हणजेच इथं तुम्हाला फ्लेमिंग्ज रूल वापरताना डाव्या हाताची बोटे कशी पकडावी लागतील? करंटची डायरेक्शन पलीकडून अलीकडे, सी कडून डी कडे, म्हणजे करंट कोणत्या डायरेक्शनने कोणत्या फिंगरने दाखवतो आपण? मिडल फिंगर. मिडल फिंगर तुमचं समोरून तुमच्याकडे आलं पाहिजे आणि इंडेक्स फिंगर नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे. आणि मग तुमचा अंगठा कसा राहील बघा, करून बघा, वरच्या डायरेक्शनने जाईल. बरोबर? तुम्हाला फिगर मध्ये दाखवतो. बघा फिगर मध्ये असं होईल का? तुमच्या पुस्तकातल्या फिगर मध्ये पण बघा आणि मी अंगठा इथं दाखवलाय. 3 बोटे दाखवलेले आहेत डाव्या हाताची.
करंटची डायरेक्शन समोरून तुमच्याकडे सीडी आर्म मध्ये, पुस्तकात बघा सीडी आर्म, सी कडून डी कडे, म्हणजे समोरून तुमच्याकडे करंटची डायरेक्शन आय. मॅग्नेटिक फील्ड नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे, लेफ्ट कडून राईट कडे, इंडेक्स फिंगर. आणि मग तुमचा जो थंब आहे, अंगठा आहे, तो हिरव्या बाणाने या चित्रामध्ये आपल्याला दिसतोय, तो कुठं आहे? वरच्या डायरेक्शनने आहे. बरोबर, म्हणजेच इथं सीडी आर्म मध्ये फोर्स कसा अप्लाय केला जाईल? इन द अपवर्ड डायरेक्शन. ठीक आहे, म्हणजेच इथं सीडी आर्म मध्ये फोर्स कसा अप्लाय केला जाईल? इन द अपवर्ड डायरेक्शन. आणि मग काय होईल? एक हाफ रोटेशन कंप्लीट होईल, म्हणजे एबी आर्म खाली जाईल, त्याच वेळेस सीडी आर्म वर येईल. कल्पना करा, एबी आर्म खाली जाईल आणि सीडी आर्म वर येईल. बरोबर, आणि असा हाफ रोटेशन कंप्लीट होईल. पुढे जाऊ आपण. Thus, the loop and the axle start rotating in the anti-clockwise direction. डायरेक्शन बघा, अँटी क्लॉकवाईज आहे का? घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेनं. म्हणजेच ही जी लूप आहे, ती लूप अशा प्रकारे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट होईल. हाफ रोटेशन कंप्लीट करेल. पुढे जाऊ आपण. Thus, the loop and the axle start rotating in the anti-clockwise direction. After half rotation, the split ring X and Y come in contact with carbon brushes E and F respectively. हाफ रोटेशन झाल्यानंतर स्प्लिट रिंग जी आहे एक्स अँड वाय, ही काय करेल? कार्बन ब्रशच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल आणि करंट जो आहे तो करंट अपोजिट डायरेक्शननी फ्लो होईल. करंट इन द लूप स्टार्ट्स फ्लोईंग इन द डायरेक्शन DCBA. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं का काय होईल? जेव्हा हे हाफ रोटेशन कंप्लीट होईल, तेव्हा हा जो सीडी आर्म आहे तो इथं येईल आणि एबी आर्म खालून कुठं जाईल? या सीडीच्या ठिकाणी येईल. लक्षात आलं? हाफ रोटेशन नंतर. म्हणजेच मी नाव चेंज करतो. इथं इथं हाफ रोटेशन झाल्यानंतर येईल डी, इथं येईल सी, आणि इकडे जो बी होता तो बी येईल इथं आणि इथं राहील ए. आफ्टर हाफ रोटेशन झाल्यानंतर ही पोझिशन असेल रेक्टँग्युलर लूपची. बरोबर, ठीक. मग पुढे काय होतं? तर इथं मी सांगतोय फिगरमध्ये, पॉझिटिव्ह टर्मिनल कडनं अशा प्रकारे करंट फ्लो होईल आणि तो करंट कुठं जाईल? डीसी आर्म मध्ये. बरोबर, म्हणजे इथं करंट जाईल. आणि मगाशी आपण बघितलंय फ्लेमिंग रूल नुसार आत्ता इथं जो डीसी आर्म दिसतो तो काय होईल? डीसी आर्म खाली जाईल फ्लेमिंग रूल नुसार. बरोबर, आणि एबी आर्म कुठं जाईल? वर जाईल. बरोबर, मगाशी एबी इकडं होता लेफ्ट साइडला, तो कुठे गेला होता? खाली. तसा आता सीडी आर्म फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल नुसार कुठं जाईल? खाली जाईल. आणि एबी आर्म कुठं जाईल? वर. अशा प्रकारे कंटिन्युअसली ही कॉईल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये कंटिन्युअसली युनिडायरेक्शनल एकाच डायरेक्शननी रोटेट होत राहते. लक्षात आले? ठीक आहे. पुढे लिहिलंय त्यांनी, अँड द करंट इन द लूप स्टार्ट्स फ्लोईंग इन द डायरेक्शन DCBA. करंट कोणत्या डायरेक्शनने फ्लो होईल? DCBA या डायरेक्शननी करंट फ्लो होईल. लक्षात आलंय? ठीक आहे, पुढे जाऊ आपण. Therefore, a force is applied on the branch DC in the downward direction and branch BA in the upward direction. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. And the loop continues to rotate in anti-clockwise direction. Thus, the current in the loop is reversed. Current in the loop is reversed after each rotation, and the loop and the axle continue to rotate in anti-clockwise direction. म्हणजेच प्रत्येक हाफ रोटेशन नंतर काय होईल? ही एबी आर्म जो आहे तो राईट साइडला जाईल. मग त्याच्यामधल्या करंटची डायरेक्शन ही होती. हा एबी आर्म जेव्हा इकडे जाईल तेव्हा
त्यातल्या करंटची डायरेक्शन उलटी होते अशी. बरोबर. ए मध्ये ए कडून बी कडे होते. जेव्हा ते हाफ रोटेशन कंप्लीट होतं, म्हणजेच ते खालून अशा प्रकारे ए इकडे येतं, तेव्हा त्याची डायरेक्शन करंटची काय होते? अपोजिट होते. लक्षात आलंय का? पुढे commercial motors run on same principle, but practical changes are made in the construction. We will learn that later. अशा प्रकारे इलेक्ट्रिक मोटारचं वर्किंग चालतं. ठीक आहे. याच्यावरती परीक्षेमध्ये जवळजवळ दरवर्षीच प्रश्न येतो. एक्झरसाइजमध्ये जर बघितलं तरी देखील एक्झरसाइजमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसून येईल. ठीक आहे. थांबूया आपण. राहिलेला भाग नेक्स्ट पिरियडला आपण शिकूया. ओके.